कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या नगराध्यक्षांनी शिंदे गटाच्या नगराध्यक्षांना पाठिंबा दिल्याचं कळतंय। आता परस्पर पाठिंब्यानंतर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कागल शहर हे संवेदनशील मतदार क्षेत्र म्हणून घोषित करा, ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी अशी मागणी केली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी मागणी केल्याचं कळतंय। कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये बेकायदेशीर पैशांचा व्यवहार आणि वापर सुरू आहे। मतदारांना इशारे वजा भीती दाखवली जाते असंही देवणे म्हणतायत। तर कागल आपल्यासोबत रणजित माझगावकर जोडले गेले। रणजित, अधिक माहिती द्याल कागलबद्दलची? कागलच्या राजकारणावर संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रित आहे आणि अशाच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत शारदा नागराळे यांनी शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष पदाचे युगंधरा घाडगे यांना अचानक बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे सर्वांचं लक्ष त्यांच्यावर केंद्रित झालेलं आहे। कारण कागलमध्ये मुश्रीफ आणि समरजित सिंह घाडगे एकत्र येत एकनाथ शिंदे गटाला एकटं पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। मात्र आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील उमेदवारानं या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने सविस्तर माहितीसाठी तुमचा मुद्दा कळलेला आहे। कागलमध्ये आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।